नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भगवान गडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली आहे. यावेळी धनंजय देशमुखांनी संतोष देशमुखांच्या आरोपींबाबत महंत शास्त्रींना पुरावेही दिलेत. तर सर्व पुरावे सादर करत धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींकडे न्यायाची मागणी केली आहे. भगवान गड नेहमी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहील असं नामदेव शास्त्रींनी म्हटलं. धनंजय देशमुख यांच्यासोबत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि मुलगा विराज सुद्धा उपस्थित होते. यावेळी वैभवी देशमुखनंही भगवान गडावरून न्यायाची मागणी केली. भगवानगडाला मानणारं कुटुंब आहे. यापूर्वी ते भगवानगडावर येत होते. त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. ते अजूनही ते सांगतायत. पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत. आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून दोन शब्द ते बोलतील. भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागे आहेत आणि सदैव राहील. एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं. काहीही बोललेलो नाही. मी तुमच्या पाठीमागे आहे. हा जो समाजातला प्रकार आहे हे वाईट लोकांनी केलेले काम आहे. तुम्ही जर भगवानगडाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजूने मसाजोग केस तालुका हा बाबाला मांडणार आहे. अनेक वेळा दौरे झालेले म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत. मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे. आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे. आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही, पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो. कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का. म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडू नये यासाठी आम्ही फक्त न्याय मागतोय. आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. भगवानगड आपल्या पाठीशी आहेत. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी. भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील. दरम्यान मनोज रांगे पाटील यांनी नामदेव शास्त्रींवर निशाणा साधलेला आहे. नामदेव शास्त्रींना जे बोलायचं होतं ते बोलून गेले आणि जातीवादाचा नवा अंक देऊन गेले असं जरांगेंनी म्हटलंय. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा नामदेव शास्त्री समर्थन करत असल्याचा आरोपही मनोज रांगे पाटलांनी केला. ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले. नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले. आता काय बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे. आलं काय आणि गेलं काय ते आता त्यांच्या कुटुंबाचा विषय. आपण काय बोलू नाही देशमुख. त्याच्यामुळे आपण आपलं बघावं. दुसऱ्याकडं काही गरज नाही. विनाकारण काही नसून दुखून बघायची काही गरज नाही. ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालंय तुमच्याकडून मान्य करावं. झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झालेली. पण एक झालं बाबा, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक. थोडं रक्तपट्टी दिसली सलाईनचे म्हणजे आभाळ कोसळलं, मरावंसं वाटतं असे काही वाक्य आलेले चॅनलवरती. ती सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की आज मरून जावा. असेही स्टेटमेंट आले. पण माझ्या धनंजय देशमुख
तोही एक भक्तच, तोही एक शिष्यच आहे. मस्साजोग गावसुद्धा त्यांचं मात्र अंगात साकाळलेलं रक्त मात्र 2-2.5 महिने कोणाला दिसलं नाही. आणखी एक मोठी बातमी आहे. सामनाच्या रोखठोकमधून खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे मनानं कोलमडलेत आणि शिवसेनेच्या पक्षातील नेत्यांचे फोन टॅप होत आहेत असा दावाही सामनातून करण्यात आला. भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याचंही सामनामध्ये लिहिलंय. मला विधानसभा 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा, मी खोटं बोलत नाही. आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं. ठीक आहे, काही मंत्रिपदं दिली, काही महत्त्वाची खाती दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही. मुख्यमंत्री पद न मिळालं एकनाथ शिंदेंचं काय होतं आहे किंवा दुसऱ्यांच्या घरात काय होतं पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळाची जादू केली जाते आहे, किती उपवास ठेवले जात आहेत, याबद्दल पण थोडं लेख लिहा ना. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरू केलेलं आहे, किती काळा जादू करायला सुरू केलेलं, ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल. फोन टॅप केल्याचाही आरोप होतोय. शिंदेगडाचे आमदारांचे फोन टॅप केले गेलेत बा असंही माझा सामनातून शिंदेगडाच्या आमदारांचे कोण आमदार असे संजय राऊतांनी लिहिलेलं आहे. सामनामधून टीका केलेली आहे की सगळ्या आमदारांचे फोन टाईप होत आहेत म्हणून. तो का टेलिफोन ऑपरेटर आहे का? दरम्यान मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी स्थापन झालेली शिवसेना आज मराठीलाच विसरली का असा सवाल वारंवार उपस्थित होतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची माहिती ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी मराठीतून नाही तर इंग्रजी भाषेतून देतीये. आदित्य ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची माहिती देणारा 3 मिनिट 35 सेकंदांचा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरे यांनी इंग्लिश भाषेतूनच स्मारकाची माहिती सादर केली आहे. त्यामुळे मराठी अस्मिता आणि भाषेसाठी संघर्ष करणारे शिवसैनिक प्रचंड संतप्त झाले. तर मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना आदित्य ठाकरेंनी केलेला इंग्लिश भाषेतील या व्हिडिओमुळे विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.